अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार दही भेंडी मसाला ढाबा स्टाईल रेसिपीला सुरुवात करूया। अर्धा किलो भेंडी घेतलेली, पहिलं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, कपड्याने पुसून घ्यायची, वल्ली भेंडी घ्यायची नाही आणि त्याला असं उभी चिर पाडून घ्यायची। मोठी असली तर 2 तुकडे करायचे, छोटे असले एकच करायचे। त्यामध्ये 2 चमचे बेसन, तिखट मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा, थोडीशी हळद आणि थोडं मीठ टाकायचं आणि 2 चमचे लिंबाचा रस टाकलं म्हणजे पूर्ण बेसन आपल्या भेंडीला लागत आहे। त्यामुळे 2 चमचे लिंबाचा रस, थोडीशी हळद आणि थोडं मीठ टाकायचं आणि पूर्ण एकत्र मिक्स करून घ्यायचं। पूर्ण बेसन आपल्या भेंडीला लागायला लावून घ्यायचं। बघा असं ह्या प्रकारे असं पूर्ण आता भेंडीला बेसन लावून घेतलेलं आहे। आपण आता एक पॅन ठेवलं आहे, पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये असे मोठे मोठे तुकडे करायचे कांद्याचे आणि ते टाकायचे। 1 मिनिटासाठीच फ्राय करायचं, ही मोठ्या गॅसवरतीच करायचं, बारीक लो गॅस करायचं नाही। लो गॅस केला की आपला कांदा मऊ होतं। मोठ्या गॅसवरती 1 मिनिटासाठी परतून घेतलं की कांदा काढून घ्यायचा आणि 1 चमचा तेल टाकायचं आणि त्यामध्ये भेंडी टाकून आपण भेंडीला पण 1 मिनिटासाठी मोठ्या गॅसवरती असं परतून घ्यायचं। अशा केल्यामुळे भेंडी खूप छान लागते खायला। 1 मिनिटासाठी मोठ्या गॅसवर परतायचं, ह्याला पण लो गॅस अजिबात करायचं नाही। आपली भेंडी परतून झाली, आपण काढून घेऊ आता आणि ह्याच पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेणार आहे। 1 छोटा चमचा जिरे आणि जिरे चांगले फुलून द्यायचे आणि जिरे फुलले की मग त्यामध्ये एक पिंच हिंग टाकायचं। 1 पिंच हिंग टाकून घेऊ आपण आणि एक बारीक आपल्याला एक कांदा घेतलेला आहे ते टाकून घ्यायचा आणि थोडासा परतून घ्यायचा पहिला। असा अर्धा कांदा आपला थोडासा गुलाबी रंगावर यायला लागला की मग त्यामध्ये 2 हिरवी मिरची आणि अर्धा इंच अद्रक असं कुटून घेतलंय मोठं मोठं। तुम्हाला तिखट जर जास्त आवडत असलं तुम्ही अजून मिरच्या वाढवू शकता। आता चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत हिरवी मिरची, कांदा आणि अद्रक चांगलं परतून घ्यायचं आणि 2 टोमॅटो चॉपरमध्ये असं मोठे मोठे करून घ्यायचे, असे एकदम प्युरी करायची नाही, बारीक मोठेच टोमॅटो असे करायचे आणि त्याला पण चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। थोडंसं मीठ टाकायचं, आपण मगाशी पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता आपण थोडंसं मीठ टाकायचं आणि चांगलं आता 3 चमचे दही घेतलेले आणि दह्यामध्ये आपण बेडगी मिरची पावडर टाकणार 1 चमचा। बेडगी मिरची पावडर टाकल्यामुळे आपल्या दही भेंडीला कलर छान येतोय। धनिया पावडर 1 चमचा आणि थोडीशी हळद आणि थोडं मीठ टाकायचं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपलं दही मसाले। बघा आपल्याकडे ग्रेव्हीला, टोमॅटोच्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे। मग गॅस बंद करायचा 2 मिनिटासाठी आणि मग आपण दह्याची प्युरी टाकणार आहे, कारण गरम ह्याच्यामध्ये टाकलं की दही फुटतंय आणि पूर्ण पहिले एकत्र करून घ्यायचं आणि मग गॅस चालू करायचं, लगेच चालू करायचं नाही आणि चांगलं दोन्ही एकत्र करून चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला पण परतून घ्यायचं। 2 मिनिटासाठी झाकण लावून ठेवू। झाकण ठेवलं म्हणजे लो गॅसवरती आपल्या प्युरीला चांगलं तेल सुटतंय। मग आपली प्युरी छान तयार झाली, चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्याला हलवून घेऊ आणि जे आपण भेंडी परतून घेतली ती भेंडी टाकायची यामध्ये। आता भेंडी टाकून चांगली अशी ग्रेव्हीमध्ये हलवून घ्यायची, मग चांगली एकत्र ग्रेव्हीमध्ये करून घ्यायची आणि त्यामध्ये आपण आता 1 छोटा चमचा गरम मसाला, कोथिंबीर बारीक कापलेली, कस्तुरी मेथी घेतलेली 1 चमचा हातावर चोळून घ्यायची आणि काड्या बाजूला काढून टाकायच्या आणि पूर्ण आता हलवून घ्यायचं सगळं आणि लो गॅस चेक करायचा आणि लो गॅसवरती भेंडीला 2 मिनिटं वाफलून द्यायचं। व आपली भेंडी अर्धी वापरलेली। आता आपण सगळं पूर्ण हलवून घेऊ। त्यामध्ये आपल्याला आता कांदा टाकायचा आहे, जे आपण मगाशी फ्राय करून घेतला होता ते कांदा टाकून पण पूर्ण हलवून घ्यायचं आणि 1 मिनिटासाठी असं झाकण लावून ठेवायचं त्याला पण, म्हणजे आपली दही भेंडी मसाला खूप असं मस्त तयार होती ढाबा स्टाईल। बाकी ती मस्त भाजी झाली, भाजीला कलर बी खूप छान आलेला आहे। दही भेंडी मसाला आपली तयार झाली। हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।